ह्या विचाराचं भाषण करतात, सगळं प्रबोधन करतात. त्या माध्यमातून आमचे हे सभासद सगळे पदाधिकारी या ठिकाणी येतात आणि हे घेऊन सगळं आपल्या झोन जातात आणि कार्याला लागतात. फ्रँचायझी बाबत आपलं काय मत आहे? त्याला आमचा पूर्ण विरोध आहे. कारण काय, हे हा देश साऊथ फुले आंबेडकरांच्या विचारांनी चालणारा देश आहे. हा महाराष्ट्राचा विचार चालणार आहे. आणि फ्रँचायझी जर झाली तर ही एखाद्या धनिकाच्या ह्याच्यामध्ये कशामध्ये हे विभाग घालणार, त्या ठिकाणी आमच्या मागासवर्गीयाचा भोजनाचा पोटा भरला जाणार नाही. आणि त्याच्यामुळे आम्हाला ह्याच्यापासून नोकऱ्यापासून वंचित राहावं लागेल. भावी पिढीला आमचा त्याचा त्रास होईल. आम्ही नोकऱ्या मिळाल्या पण आमच्या मुलाबाळांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत. ह्याचं तर नुकसान आहे आमच्या सगळ्यासाठी. संजय काळबांदे. आपण कुठून आला आहात? मी सहाय्यक अभियंता पुणे झोनला आहे. आपल्याला काय वाटतं या अधिवेशनाचं उद्दिष्ट काय आहे? प्रायव्हेटायझेशन रोखणे आणि ते सफल होणार आहे. ट्रायफर्केशन झालं पण यानंतर फ्रँचायझी होणार नाही आहे. नमस्कार, माझं नाव सोनवणे बोधिराज श्रीराम, 132 केवी बीड सबस्टेशन, बीडचा विभागीय अध्यक्ष मीच आहे, महापारेषण. ओके, आपल्याला काय वाटतं या अधिवेशनाचं उद्दिष्ट काय आहे? अधिवेशनाचं उद्दिष्ट आता सुरुवातीपासून प्रास्ताविकमध्ये सर्वांनीच केलेलं आहे. सर्वात मोठं म्हणजे प्रथम खाजगीकरणाला विरोध, कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या, पे फिक्सेशन, पगारवाढ आणि बरेचसे छोटे मोठे जे आहेत प्रश्न कर्मचाऱ्यांचे ते सोडवण्यासाठी. मधुकर भिकाजी वाघमारे, MSB मध्ये डेप्युटी ऑपरेटर माजलगाव. आपल्याला काय वाटतं या अधिवेशनाचं उद्दिष्ट? या अधिवेशनामुळं एक सर्व महाराष्ट्रातील सर्व विद्युत कर्मचारी जे आहेत ते एकत्र येऊन एक समाजामध्ये किंवा आज जे खाजगीकरण चालू आहे भारत देशामध्ये, पूर्ण भारताचं विजेचे दर वाढतील आणि बाहेर देशातून लोक येऊन इथं वीज तयार करायला लागलेत. जसं मागं एनरॉन प्रकल्प होता तसा आता जैतापूर आहे. जैतापूरला सुद्धा कितीतरी लोकांचा विरोध असताना सुद्धा शासन बळजबरीनं तो लादायला लागला आहे. नाथा शिंदे, मागासवर्गीय संघटनेचा शहराध्यक्ष या नात्याने इथं अधिवेशनला आलेलो आहोत. ओके, ह्या अधिवेशनाचं उद्दिष्ट काय आहे? खाजगीकरण रोखणे, कर्मचाऱ्यावर होणारे अन्याय रोखणे आणि या सरकारनं तिन्ही कंपन्यांमधल्या कर्मचाऱ्यावर जे अन्याय केला आहे, जे खाजगीकरणाविरुद्ध बांधलेले आहेत, विक्री काढलेली आहेत, हर कंपनीमध्ये गुत्तेदारी जास्त वाढलेली आहे. जितका आम्ही कंपनीला मुनाफा करून देतो त्याच्या विरुद्ध हे कर्मचारी सरकार करीत आहे. ये संगठन में हर तरह के लोग हैं, क्लास 1 से लेके क्लास 4 लोग यहाँ पे आते हैं और अपने अपने विचारधारा करते हैं. और ये संगठन जो है अपनी हर 2 साल को जो अधिवेशन होता है, बस इसमें हर इसके सवाल कुछ बोला तो जैसे आज प्राइवेटाइजेशन को लेके जो चल रही बात देश भर में चर्चा चल रही है, इसके बारे में चर्चा होती है और ऊपर सरकार को बताते हैं कि भाई इसको रोको. मेंबर्स के बारे में यही बातें रही कि हम लोग का कैसा, मतलब हम लोग का छोड़ के पब्लिक के बारे में हमने ज़्यादा सोचते हैं. क्यों बोल तो कैसा, ये जो प्राइवेटाइजेशन हो जाएगा तो पब्लिक, आम पब्लिक के लिए ये जो रेट्स बढ़ जाएंगे वो परवड़ने वाले नहीं है. तो इसलिए हम लोग का सोचते हुए हमने आम पब्लिक का भी इसमें ख्याल रखा है की टोटली मतलब वो लोग को भी अगर प्राइवेटाइजेशन हो गया तो हर चीज़ महंगी हो जाएगी. ह्या अधिवेशनाचं उद्दिष्ट की कामगारावर अन्याय जो होतोय ना तो होऊ नये आणि बहुजन समाजाचं जे आहे ते एकदम हे व्हायला पाहिजे, दुसरीकडे जायला नाही पाहिजे. जी संघटना आहे ती जास्तीत जास्त मोठी व्हायला पाहिजे. या अधिवेशनाचं उद्दिष्ट असं आहे की जे काही मागासवर्गीय कर्मचारी आहेत हे इथे सर्व जे जमलेले आहेत त्यांच्यामध्ये एक जागृती निर्माण करणे आणि जो काही बहुजन समाजाचं हित ज्या गोष्टीमध्ये आहे त्या गोष्टी सर्वांना सांगून ह्या कंपनीचा विस्तार आणि या कंपनीचं भविष्य हे कसं उज्ज्वल करता येईल या कार्यक्रमाचा हा उद्दिष्ट आहे. आमची एकच संकल्पना आहे की ह्या देशातल्या, ह्या राज्यातल्या आम जनतेला आमच्याकडून चांगल्या प्रकारे सेवा व्हायला पाहिजे. आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर ह्या ठिकाणी खूप बुद्धिजीवी वर्ग आलेला आहे. तो इथं सर्व कर्मचाऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतो आणि तो सांगतो की जर आपण ह्या देशातल्या नागरिकाला उत्कृष्टरित्या आपण वीज सेवा दिली तर आपला महसूल चांगला होईल. यासाठी आम्ही ह्या ठिकाणी जमा झालो. हे अधिवेशन जे भरलंय त्याचं उद्दिष्ट काय आहे असं आपल्याला वाटतं? जे काय आमच्या कर्मचाऱ्यांच्या जे काय मागण्या असतात, प्रॉब्लेम असतात, ते कसे सोडवण्यासाठी मदत होईल या संदर्भामध्ये ते चर्चा केली जाते 2 दिवस. सर्व समान नागरिकत्व कायदा मिळावा आणि सर्वांना हक्क आणि कायदा सगळ्यांना समानतेचा कायदा मिळावा आणि सगळ्यांना वागणूक सारखी मिळावी हे उद्दिष्टाने. अधिवेशनात समाज एकत्र येऊन म्हणजे संघटना जी आहे की महाराष्ट्रात विखुरलेली ती संघटना एका ठिकाणी जमा व्हावी. हे संघटनेचं एका ठिकाणी जमा होऊन सगळे प्रश्न सोडवावेत हा उद्दिष्ट. इथे एकत्र आलो तर मग आपण सगळ्यांच्या ओळखी वगैरे होतात एकमेकांच्या आणि स्कोप जे आपले प्रश्न आहेत ते सोडवले जाऊ शकतात. हे अधिवेशन जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आमचे जे सभासद आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचावं
आणि शासन आणि प्रशासन यांनाही याची माहिती व्हावी याच्यासाठी हे अधिवेशन घेतलेलं आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती असेल, पारेषण असेल किंवा वितरण कंपनी असेल, यांच्यामध्ये जे वेगवेगळे बदल होत आहेत, या बदलामध्ये अजून जो बहुजन समाजावर अन्यायाच्या विरोधामध्ये लढणारा तो आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा त्याला धरूनच जे विविध बदल आमच्या याच्यामध्ये डिपार्टमेंटला होत आहेत, याला आम्ही बदलण्याच्या दृष्टिकोनातून किंवा कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांच्या फेवरेबल निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही संघटनेला बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून आणि आमच्या सभासदांना त्याची जाणीव करून देण्याच्या दृष्टीतून 2 वर्षातून एक वेळ आम्ही असे एकत्र येतो. हे अधिवेशनचं उद्दिष्ट म्हणजे असं आहे की आजच्या या जगामध्ये काय चाललेलं आहे, सरकारची पॉलिसी प्रत्येक ठिकाणी खाजगीकरण करायचं. आपण मागासवर्गीय आहोत आणि मागासवर्गीयांचंच हे अधिवेशन आहे, त्याकरता कसल्या प्रकारचं दुमत नहीं कि जो अपने मागासवर्गीय पूर्ण विद्युत कर्मचारी संगठन है वो सब एकत्रित आने को होना है और विद्युत कर्मचारी संगठन का पूर्ण महाराष्ट्र में 1 नंबर आना चाहिए, यही बात है. हम अधिकारी के पास पहुँचते, हमारी जो अड़चन है हम अधिकारी के सामने मानते हैं. मानने के बाद में वो अधिकारी हमारे प्रश्न वो केंद्र सरकार में छूटे जाते और छोड़ना नहीं छोड़ना उनका काम है, कर्तव्य करना उस तक पहुँचाना हमारा काम है. I will tell you one thing, you know very well, whatever the reservation is there, it is only in the government sector and reservation is not in the private sector, and franchises is nothing but it is a private, and obviously आमचं जे उद्दिष्ट म्हणजे ही समाज जी आहे ही आरक्षणाभोगी समाज आहे आणि आरक्षण ही टोटल गव्हर्मेंट सेक्टरमध्ये राहते आणि जर गव्हर्मेंट सेक्टरमध्ये जे काय आरक्षण शेड्यूल कास्टला 13% आहे, शेड्यूल ट्राईबला 7% आहे, विजेला 2.5% आहे, NTBला 2%, 3%, 3.5%, 50% नियर अबाउट इट इज अ रिझर्वेशन आणि 50% ओपन आहे. आता तुम्ही सांगा जर फ्रँचायसीज आली तर त्याच्यामध्ये आरक्षण नसणार आणि आरक्षण नसणार तर हा समाज जो 50 वर्षापूर्वी जसा होता तोच आज ही जी काय प्रगती झाली समाजाची ती आरक्षणामुळे झालेली आहे आणि हे पुन्हा त्या वाटेवर परत प्रायव्हेटायझेशन आणि परत तोच समाज जो गुलामगिरीचा जो पूर्वीचा समाज आहे तोच परत येईल. मग फ्रँचायसीजला ऑब्वियसली आमचा विरोध राहणार. हमारे जो यानी जो OBC SC NT जो बांधव है उनकी जो हमारा आरक्षण मेन प्रॉब्लम इज अ बैकलॉग, तो ये बैकलॉग हमारा भरना चाहिए कंपनी ने और हमारे लोगों को जो न्याय है 340, 41 और 42 कलम में जो डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने हमारे लिए जो आरक्षण किया है वो आरक्षण का अधिकार हर कर्मचारी को मिलना चाहिए. हम यही कहेंगे कि भाई ऐसे ही मुद्दे उठाते रहो. इस कार्यकारिणी ने बहुत अच्छे मुद्दे उठाए, हर एक को प्रमोशन के मामले में हो या आरक्षण के मामले में उन्होंने बड़े अच्छे मुद्दे उठाए और नई कार्यकारिणी भी ऐसी वो चुने कि भाई ये हमारे मागासवर्गीय लोगों के जो मुद्दे हैं इसमें मागासवर्गीय यानी SC नहीं, SC NT DT OBC ऑल ऑफ द कास्ट इनका मुद्दा ये करे. इसलिए मैं जाते जाते एक शेर सुनाऊंगा कि कर सको तो अपनी वाणी में असर पैदा करो, अजी रुक हवा का बदल दे ऐसा हुनर पैदा करो, अगर तुम्हें जीना है शान से इस भारत देश में तो दोस्तों हर घर में एक आम्बेडकर पैदा करो, एक आम्बेडकर पैदा. इस अधिवेशन का मेन उद्देश्य ये है कि जो मागासवर्गीय लोग हैं उनका विकास करना चाहिए और उनको एकजुट करके उनको विकास की जो प्रेरणा देनी चाहिए. इस अधिवेशन का जो हमारा मागासवर्गीय जो कर्मचारी है ये लोगों को जो उत्स्फूर्तता है उसको जो शिक्षा देने के उसको जो मार्गदर्शन है इसीलिए यह अधिवेशन भरा दिया. माझं नाव दिलीप दाजी पवार, ज्युनियर इंजिनियर. मी चिंचवडमध्ये सध्या कार्यरत आहे. अधिवेशनाचं उद्दिष्ट म्हणजे हे एक संघटना आहे, मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, की त्यामध्ये तिची फार मोठी ताकद आहे. मागासवर्गीय जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर जे अन्याय केले जातात ते अन्याय दूर करण्याचं काम ही संघटना अगदी संघर्ष करून सोडवते. म्हणून ही संघटना आता सगळ्या संघटनेपेक्षा सध्या मागासवर्गीय संघटनेचं वर्चस्व जास्त आहे. या अधिवेशनात दिलं जाणारं मार्गदर्शन हे फार चांगले वक्ते आणलेले आहेत आणि फ्युचरमध्ये आपलं कसं राहायचं आणि आपण कसं डेव्हलप व्हायचं आणि येणारी फ्रँचायझी याच्या संदर्भात जी काय त्यांना माहिती सांगायची ती पण सांगितलेली आहे. फुले शाहू आंबेडकर चळवळीवर त्या विचारावर चालणारी संघटना आहे आणि या संघटनेमध्ये आमचं हे जे अधिवेशन आहे दर 2 वर्षांनी हे अधिवेशन होत असतं. गेली 32 वर्ष हा उपक्रम चालू आहे आणि दर 2 वर्षांनी इथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. इथे विचारांचे आदानप्रदान होते आणि ते आमच्या चळवळीसाठी नक्कीच तारक राहील. संघटनेच्या घडामोडी काय चालू आहेत, आज शासनाच्या घडामोडी काय चालू आहेत, की आपल्याला काय करायला पाहिजे या निमित्ताने इथे येऊन सगळ्यांना एक विचार करतात की आपल्याला काय करायला पाहिजे, की MBCBत आपल्याला कुठल्या पद्धतीने काम करायला पाहिजे. सरकारच्या विरोधातलं आता जे धोरण चालू आहे सरकारचं ते सगळ्यांना प्रत्येकाला कामगाराला कळत नाही. ज्यावेळेस अधिवेशन भरवलं जातं त्या माध्यमातून सगळ्यांना हे
कळतं की बाबा आपल्याला कुठेतरी त्या चळवळीमध्ये भाग घ्यायला पाहिजे, आपल्याला कुठेतरी काम करायला पाहिजे. ह्या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामधून सर्व कर्मचारी अभियंते एकत्र आणून आपल्याला जो बाबासाहेबांच्या स्वप्नातील जो भारत निर्माण करायचा आहे, सम्राट अशोकाच्या स्वप्नातला जो भारत निर्माण करायचा आहे, तो भारत निर्माण करण्याकरिता अशा अधिवेशनांची गरज आहे. आणि म्हणूनच ह्या अधिवेशनाच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची देवाणघेवाण करून एक समाजामध्ये नवी व्यवस्था निर्माण करण्याकरिता प्रयत्न करणं हाच अधिवेशनामागचा हेतू आहे. देखिए, हमारे कंपनी में हम इस संगठन की तरफ से हम लोग एक सब होते हैं और हमारा ये 2 साल में एक बार अधिवेशन होता है. इसका एक मतलब होता है कि जैसा अपडेट करना है कर्मचारियों को उसके बारे में, और बाकी लोगों को बताना ये होता है कि हमारा संगठन कितना मजबूत है, हम लोग कितना एक ही से काम करते हैं, और जो भी कुछ 2 साल में जो भी अपडेशन आते हैं हमारे कंपनी के हिसाब से, तो उसके बारे में डिस्कस किया जाता है यहाँ पे. इसके लिए हम लोग यहाँ सब मिलते हैं. उद्दिष्ट हेच की मागासवर्गीय कामगारांचं त्यांचे हक्काचे वगैरे प्रश्न मांडण्याचं हेच उद्देश आहे. ह्या संघटनेच्या माध्यमातून जे अधिवेशन आहे, ह्या अधिवेशनातून या सगळ्यांची देवाणघेवाण होते. महात्मा ज्योतिबा फुले आहेत, त्याच्यानंतर गौतम बुद्ध, त्याच्यानंतर हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आणले विचार, ते विचार सर्वच लोकांना कळले पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि या संघटनेबाबत आपलं काय मत आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या दलित शोषित समाजाला जे प्रगतीचे विचार बाबासाहेबांनी दिलेले आहेत, ते अत्यंत महत्त्वाचे विचार आहेत. आणि त्या विचारावर जर आपला हा सर्व कर्मचारी वर्ग जर चालला, तर या कर्मचारी वर्गाच्या सोबतच या देशाचीही उन्नती होणार आहे. राज्यव्यापी 16वा अधिवेशन आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये होत आहे. या कार्यक्रमासाठी आम्ही उल्हासनगरमधून, कल्याणमधून, अनेक महाराष्ट्रातून अनेक भागातून लोक इथं आलेले आहे. कारण इथं आम्हाला फुले शाहू आंबेडकर विचारधारा आणि कामगारांची चळवळ आणि कामगारांच्या न्याय हक्कासाठी आणि भांडणारी संघटना आहे. आणि महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना हे म्हणजे एक सामाजिक हत्यार आहे. आणि आमचे जे प्रश्न असतात ते आमच्या अधिवेशनातून आमच्या ऊर्जा मंत्रीपर्यंत कसे पोहोचतील ये आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो. यहाँ पे अधिवेशन में हमेशा कुछ नया बताया जाता है, नए कुछ अभी जो घटनाएं घटती है हमारे कंपनी में, उसके ऊपर से थोड़ा बहुत सारी इन्फॉर्मेशन मिलती है और इससे एम्प्लॉय को सभी कुछ बहुत कुछ सीखने को मिलता है. अधिवेशनाच्या सुधारणेची गरजच नाही, कारण अधिवेशन हे पूर्णताच परिपूर्ण झालेलं आहे. मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन हे महाराष्ट्र राज्यामध्ये पहिला नंबरवर आहे. धन्यवाद. आपलं अधिवेशन सक्सेसफुल झालेलं आहे. प्रसिद्ध अर्थतज्ञ व विचारवंत डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांची मुलाखत घेण्यात आली. Sir, what are the effects of globalization on the downtrodden society of India? See, globalization has come in the country before 20 years and people have been suffering really. So it is very awkward to talk about globalization, its impact on downtrodden people. Yeah, but they are all around to be seen. There are a lot of starvation death. There are people are dying, people are suiciding. There have been many thousands of farmer suicides, and there is a huge kind of inflation. There is privatization of education, and people are suffering all around. You know, even the impact could be seen in terms of communalism, casteism, and all such kind of things. But what are the measures which we can take to check it? See, globalization needs to be understood. There are no easy measures to take. This is a political economic system. It is not as normally people see that it's just a process which can be stalled or controlled somewhere. It cannot be like that. There could be, if you want to just mitigate the impact of globalization, people will have to revolt, as it happened in Egypt perhaps. I think individually we have to work for it. Yeah. Individually meaning collectively, no individually. Actually globalization drives it to be individual. But people have to come together and revolt. There is no easy solutions for this. But there can be some rules which can be maintained to check globalization. This globalization is not something like what government does or something like. It's a comprehensive strategy of global capital to control the world or shape the world in a particular way. So what we need to do for the survival of people from this cyclone of globalization? Yeah, as I said earlier, people will have to understand firstly what this problem is. Because there is huge amount of misunderstanding about the concept itself. From the ruling classes, it is projected in a particular way, but it is not that
So real understanding of the people, like once the people understand they are actually in for decimation, then only they will understand what could be the potential impact of globalization, and that they will figure out what to do with that. As I said, the people have to collectively revolt. This is such a system that they have to revolt for their emancipation, because what globalization does, it erodes the base progressively, and and it goes on, so it is for humanity also, it is not a sustainable system. But what people can do collectively? You told that people can work collectively over it, but what they can do? Can tell us much. Collectively people can thwart the government from actually pursuing these kinds of policies. That is in people's hand. But if there has been a collective revolt, like you have seen these days happening in say Tunisia, Egypt, etc., people are collectively come on road and they said no to the system. That's it. So here also, or anywhere for that matter, globalization is not confined to India. So anywhere for that matter, people will have to revolt and come onto the road to say no, loud no. And there are certain people who misunderstood globalization as the greenhouse effect or global warming. That's what I was telling, because from the ruling classes, that's actually getting fragmented. Life gets fragmented, and they say that some people will project this kind of impacts. Some people would say that this is this kind of process, etc. So that the people who think or read can be actually have a fragmented thinking, because basically neoliberalism, which is actually the base ideology of globalization, actually pulverizes society into individuals, right? It says subtly to you that you are just an individual and just look at your own kinds of things. It doesn't let you come together. So that is what it subtly keeps on saying, and it's all across, at the level of culture, at the level of economics, at the level of everywhere. These kind of processes are in work. द्वितीय सत्राची सुरुवात झाली आणि मान्यवरांनी त्यांना दिलेले विषय अधिवेशनापुढे मांडले. प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत माननीय प्राध्यापक सुरेश वाघमारे यांनी बदलत्या परिस्थितीत बहुजन समाजाच्या चळवळीची दिशा या विषयावर आपले बहुमूल्य विचार व्यक्त केले. आपल्याला न्याय कुणी दिलेला आहे किंवा कुणाचा अन्याय आपल्याला केलेला याच्या संबंधीची आपण कल्पना निर्माण झाली पाहिजे, परंतु बहुजन समाजामध्ये ही कल्पना आणखी तेवढंपणे आलेली नाही. कारण व्हीपी संघाचं सरकार आलं त्यावेळेला त्यांनी 340 म्हणजे मंडल आयोग जो आहे बाहेर काढला. तर मंडल आयोग बाहेर पडल्यानंतर 2 प्रतिस्पर्धी निर्माण झाले. मंडल विरुद्ध कमळ अशा प्रकारचा संघर्ष निर्माण झाला आणि खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये बहुजन माणसांनी मंडलच्या मागे उभं राहायला पाहिजे होतं. दुर्दैवाने संपूर्ण बहुजन समाज जो आहे हा कमंडलच्या मागे राहिला, कमळाच्या मागे राहिला. त्यामुळे बहुजन समाज पुन्हा कितीतरी वर्ष मागे गेला दिसून येतो. आपल्याला ज्ञान मिळवणं आवश्यक आहे, विज्ञान जाणून घेणं आवश्यक आहे, वास्तवता जाणून घेणं आवश्यक आहे. आणि बहुजन समाजाच्या पालकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपला मुलगा शाळेत गेला पाहिजे. धर्मवादी माणूस काय करतो की या देशामध्ये मंदिरं बांधून माणसाची बुद्धी भ्रष्ट करण्याचं काम करतो. धर्मदाय आयुक्तामध्ये 2004 मध्ये जी मंदिर उभा केलेली होती त्याची संख्या 5,76,000 एवढी आहे. खरंच आपल्याला एवढ्या देवाची गरज आहे का? एक देव आपलं कल्याण करू शकत नाही का? आता ही मंदिर कशासाठी मानलेली आहे तर त्याची ही आकडेवारी आपल्याला सांगतो की 2004 मध्ये 5,76,000 मंदिराचं वार्षिक उत्पन्न 10,00,000 कोटी होतं. आणि त्याच्यात दुसरी आकडेवारी आपल्याला सांगतो शासनाचं उत्पन्न 4,54,000 आहे. यावरून आपल्या लक्षात येऊ शकेल की त्यांचं धर्माचं अर्थकारण हे त्यांच्या दृष्टिकोनातून किती सोयीचं आहे. आणि हा पैसा कुणाचा आहे? हा पैसा आमच्या बहुजन माणसाचा पैसा आहे. त्याने केलेल्या श्रमाचा पैसा आहे, त्याने गाळलेल्या घामाचा पैसा आहे. फक्त त्याला अंधारात ठेवल्यामुळे, त्याला अज्ञानामध्ये ठेवल्यामुळे, त्याला धर्मभोळे बनवल्यामुळे तो काय करतो की आपल्या उत्पन्नाचा जास्तीत जास्त हिस्सा जो आहे तो या देवधर्माला देण्याचं काम करतो. या देशामध्ये देवळं त्यांची आहेत, देवळाचा पैसा त्यांचा आहे. आणि गंमत अशी आहे की देव आमच्यात आहे. देव आमच्यामध्ये याच्यासाठी ठेवलेले आहेत की त्याशिवाय आम्ही अंध होऊ शकत नाही, अज्ञानी बनवू शकत नाही, धर्मबोळे बनवू शकत नाही. आणि आमचं आर्थिक शोषण जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. त्यानंतर एक गोष्ट मला जाणवली आहे ते आपल्याला सांगतो.
नशीब नावाचा एक बाण आमच्यामध्ये त्यांनी असं सोडलेला आहे की आमच्या प्रगतीची दारं बंद करतो. चांगली नोकरी आहे, सगळं आहे, पण माझं लग्न जमत नाही. कारण काय असं? नोकरी परमनंट आहे म्हणजे मी दिसायला तर असं आहे, माझी घरची देखील परिस्थिती चांगली आहे, पण माझं लग्न काही जमत नाही. याचं कारण काय? महाराज म्हणले याचं कारण मला कळलं असतं तर मी महाराज कशाला झालो असतो. सांगण्याचा अर्थ एवढा आहे मित्र की या समाज व्यवस्थेमध्ये आम्ही आमचे प्रश्न सोडवणार आहोत की नाही याचा विचार बहुजन समाजाने करण्याची गरज आहे. आणि मग बहुजन समाजाच्या भक्तीने या देशातल्या संस्कृतीला मोठं केलं, परंतु या देशातल्या माणसाला मोठं करण्याचं काम या देशाच्या संस्कृतीने नाही केलं. चोखोबाचं आपण उदाहरण घेतलं की हा चोखोबा जो आहे तो भिंतीच्या कडेला माती ओकरण्याचं काम करत होता, त्याच्यामध्ये पडला, त्याच्यामध्ये ती भिंत त्या अंगावर पडली आणि सगळे त्याच्यामध्ये 4-5 सहकारी मरण पावले. अशी कथा आहे, त्याच्यात खरी खोटी काय असेल ते असेल. परंतु त्याच्यातला आशय एक आपल्याला मी सांगतोय की ज्यावेळेला ही सगळी माणसं मेली, अनेक वर्ष झाली, त्याची सगळी हाडं तयार झाली आणि मग लोकांना असं वाटलं की याच्यातला चोखोबा कोणत्या ओळखावा, आणि ते म्हणले आता एवढे हाड आहे त्याच्यातलं चोखोबाचं हाड कोणतं आहे? ते म्हणाले की हे हाड फक्त सांगण्याचं काम, चोखोबाला ओळखण्याचं काम फक्त नामदेव करू शकेल. आणि सगळी माणसं नामदेवाकडे गेली असं म्हटलं. आणि मग ते म्हणाले की इथं सगळे हाड आहेत, त्याच्यामध्ये चोखोबाचं हाड कोणतं आहे? त्यावेळेला नामदेवानं सांगितलं की किती हाड असू द्या, परंतु चोखोबाचं हाड ओळखणं अतिशय सोपं आहे. ते हाड कानाला लावा, ज्याच्या हाडातून नामदेव विठ्ठलाचा गजर येईल ते चोखोबाचं हाड ओळखा. बहुजन मित्रा, तुझ्या भक्तीने कालचा साधू आज 5 स्टार झाला, काल हिमालयात दिसणारा साधू आज टीव्हीत दिसू लागला. तुझ्या अज्ञानामुळे मित्रा मठात बसणारा महाराज संसदेत बसू लागला, बहुजनाला पायदळी तुडून विमानात फिरू लागला. एवढं मोठेपण आपण त्याला दिला. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण हे जाळं पसरलेलं आहे, याचा अभ्यास बहुजन समाजाने केला पाहिजे. आणि मी त्याचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की नर्सरी, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा एकूण 14,000 शाळा अशा पद्धतीने काम करतात. 14,000 शाळेमधून 80,000 शिक्षक 18 लाख विद्यार्थ्यांना विषमतेचं शिक्षण देण्याचं काम करतात. त्या शाळा कुठं कुठं आहेत हे जर कोणी मला विचारलं तर त्याला मी आकडेवारी सहित, गावासहित, शाळेच्या नावासहित सांगतो. या शाळेमध्ये शिकवला जाणारा अभ्यासक्रम अतिशय विकृत आहे. त्याचं एकच उदाहरण सांगतो. मी तिथं गणिताची एक पत्रिका पाहिली. त्या गणिताच्या पत्रिकेमध्ये असं लिहिलं होतं की 100 माणसं एक मशीद एका दिवसामध्ये पाडतात, 1000 माणसं ती मशीद किती दिवसात पाडू शकतात, हे गणित आहे. प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत माननीय प्राध्यापक डॉक्टर आदिनाथ इंगोले यांनी कामगार चळवळ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयीचे विचार मांडले. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत, आणि त्यांचे विचार हे या देशातील दलित, आदिवासी, भटके, विमुक्त, बहुजन या सगळ्या कष्टकरी वर्गांच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडून आणण्यासाठी होते. त्याशिवाय अजून बाबासाहेब आंबेडकरांनी असंही म्हटलेलं आहे की जगातील उज्ज्वल चळवळीच्या नाशास मध्यम वर्गच कारणीभूत होत असतो. ज्या वेळेस शेतकरी, मजूर हे स्वतंत्र होतील त्याच वेळेस देश खरा स्वतंत्र होईल. काँग्रेसच्या माध्यमातून जे मिळणारं स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य शेठ सावकाराचं स्वातंत्र्य असेल, ते इथल्या बहुजन कष्टकरी दलितांचं स्वातंत्र्य असणार नाही. आणि म्हणून दलित, बहुजन कष्टकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठीची लढाई आपण लढत आहोत. आपला पक्ष हा दलित शोषितांच्या मुक्तीसाठीची लढाई लढते. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं. झालं असं की बाबासाहेबांच्या नंतर कुणी बाबासाहेब झाले नाहीत. मार्क्सच्या नंतर मार्क्सला लेनिन मिळाला, माओ मिळाला, स्टालिन मिळाला, बुद्धाला बाबासाहेब मिळाले क्रांतिकारक अनुयायी म्हणून. तेवढा सक्षम, तेवढ्या ताकदीचा क्रांतिकारक भाष्यकार अनुयायी, बुद्धवादाचा भाष्यकार बाबासाहेब मिळाले, परंतु आंबेडकरवादाचा भाष्यकार आम्ही देऊ शकलो नाही. त्यासाठी मी गुन्हेगार आहे, तुम्ही गुन्हेगार आहात. इथला समग्र आंबेडकरवादी म्हणून घेणारा मध्यम वर्ग, बुद्धिजीवी वर्ग गुन्हेगार आहे की आम्ही नीट आंबेडकरवाद समजून घेऊ शकलो नाही आणि ते नीट क्रांतीचं शास्त्र जे बाबासाहेबांनी दिलं ते चळवळीचं हत्यार म्हणून वापरू शकलो नाही. कारण काय झालं तर प्रसार माध्यमांनी, भांडवलशाही प्रसार माध्यमांनी, भांडवलदारी पक्ष संघटनांनी
भांडवलदारी नेत्यांनी आणि त्यांच्या कष्टपी लागलेल्या आमच्या बुद्धिजीवींनी आणि आमच्या मध्यम वर्गाने बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नीट समजून न घेता बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या विसंगत आपलं वर्तन ठेवलं. मी तुम्हाला अत्यंत सारांशाने सांगतो की आंबेडकरवाद हे एक क्रांतिकारी तत्वज्ञान आहे. मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रात क्रांती घडून आणण्याची एक सामर्थ्य आंबेडकरवादात आहे. मी आंबेडकरवाद हे भारतातीलच नाही तर जगातील दलित आदिवासी कष्टकरी बहुजनांच्या दास्यमुक्तीचं वर्गीय तत्वज्ञान आहे. आंबेडकरवादामध्ये बुद्धवाद हा आंबेडकरवादाचा पाया आहे. बुद्धवादाला वगळून आंबेडकरवादाचा विचार केला जाऊ शकत नाही आणि आंबेडकरवादाला वगळून बुद्धवाद आजच्या युगात पूर्ण होऊ शकत नाही. हे पण नीट समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेबांनी बुद्धाचा, फुल्यांचा, कबीराचा सकारात्मक स्वीकार केलेला आहे. बुद्धवादाचा सकारात्मक स्वीकार केलेला आहे. मार्क्सवादाचा बाबासाहेब आंबेडकरांनी नकारात्मक स्वीकार केलेला आहे. तुम्ही मी बुद्धिजीवी म्हणून घेणारे प्रज्ञावंत होणार आहोत का? बाबासाहेब आंबेडकरांचं क्रांतीशास्त्र, क्रांती विज्ञान समजून घेणार आहोत का? आणि आपली चळवळ त्या क्रांतिकारक दिशेनं गतिमान करणार आहोत का? भांडवलशाही नष्ट करून समाजवादी भारत निर्माण करण्याविषयी बाबासाहेब आंबेडकरांनी स्टेट अँड मायनॉरिटीज शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीनं घटना समितीला या देशाचं संविधान कसं असावं याचा जो प्रस्ताव दिला होता ते स्टेट अँड मायनॉरिटीज नावानं भारताचं पहिलं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं. ते समजून घ्या. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आर्थिक कार्यक्रम जो मांडला तो या देशातल्या शेतीचं आणि उद्योगधंद्याचं राष्ट्रीयकरण करण्याचा विचार मांडला. तो प्रस्ताव फेटाळला गेलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्यामध्ये आजच्या संविधानामध्ये बाबासाहेबांचा आर्थिक कार्यक्रम हा मार्गदर्शक तत्वात गेलेला आहे. त्याला या देशातल्या राज्यकर्त्या, भांडवलदार, सरंजामदार वर्गानं मान्यता दिलेली नाही. आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातली अर्थव्यवस्था ही समाज सत्तावादी अर्थव्यवस्था आहे. ती रक्ताचा थेंब न सांडताही ती क्रांती करता येते. राजकारण केलंच पाहिजे. सत्ता प्राप्त करायची असेल तर राजकारण केलं पाहिजे. राजकारण हे वर्गीय जाणीवेवर आधारित असलं पाहिजे. वर्गीय जाणीवेशिवायचं राजकारण म्हणजे निव्वळ ढोंग आहे. या देशामध्ये भ्रष्टाचारी, करप्ट आणि देशावर बांडगुळ म्हणून जगणाऱ्यांची एक संस्कृती, एक वर्ग निर्माण झालेला आहे. झाडावर झाड जे उगवतं दुसऱ्याचं शोषण करतं असा 20% समाज बांडगुळ म्हणून जगणारा समाज या देशात आहे. त्याला उपटून फेकण्याचं काम, त्याला उपटून फेकण्याची दिशा या अधिवेशनातून तुम्ही ठरवणार आहात का? बाबासाहेबांच्या स्वप्नातलं कष्टकऱ्यांचं, कामगार वर्गाचं राज्य, कामगार वर्गाची लोकशाही, समाजसत्तावादी राज्य हे ध्येय तुम्ही ठेवणार आहात का? माननीय JS पाटील यांनी द्वितीय सत्राचे अध्यक्षीय भाषण केले. बहुजन समाजाच्या चळवळीमध्ये 12 फेब्रुवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सटाण्याला होते. मला प्रश्न पडला की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 12 फेब्रुवारीला मनमाडला होते, दलित रेल्वे गँग म्हणून परिषदेसोबत होते आणि त्या प्रश्नाची उकल सुद्धा अशी झाली की सटाण्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनमाडला. एका दिवसात सटाण्याला गेले असतील. आणि 2 संदर्भ आहे की बहुजन समाजाच्या चळवळीच्या संदर्भामध्ये जे दिशा विषयक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शन सटाण्याला केलं आणि बहुजन कामगार चळवळीच्या संदर्भामध्ये दिशादर्शक मार्गदर्शन दलित रेल्वे गँगमन परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केलं. 1873ला सत्यशोधक समाज चळवळीची स्थापना महात्मा फुल्यांनी केली आणि पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर या ठिकाणी पहिला मोर्चा, आपण सर्व मान्य करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरुस्थानी मानले आणि पहिला कष्टकऱ्यांचा मोर्चा हा सावकारांच्या घरावर काढला. 50 कष्टकरी असतील आणि त्याच्यासमोर भाषण करताना मार्क्स लेनिन अस्तित्वात नव्हते, वर्गीय लढा या देशामध्ये अस्तित्वात नव्हता आणि म्हणून महात्मा फुले म्हणतात, ते भाषण करताना म्हणतात की तुमचे 2 शत्रू आहेत. त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये म्हटलं की पहिला शत्रू तुमचा भटवादी यंत्रणा आहे
आणि दुसरा शत्रू तुमचा ही सावकार मंडळी आहे, जी सायंटिफिक लँग्वेजमध्ये 1938च्या 12 फेब्रुवारीच्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणिझम अँड कॅपिटलिझम. आता प्रश्न असा आहे, इतकं असताना सुद्धा आमची बुद्धिवादी मंडळी साम्यवादी विचारांच्या चळवळीची, मी पर्टिक्युलरली आंबेडकरवादी विचार यांना म्हणतो, आंबेडकरी विचारांची मिक्सिंग मार्क्सवादी आणि लेनिन विचाराच्या संदर्भामध्ये का करत आहेत, याचं उत्तर शोधणं अत्यंत आवश्यक आहे. जिथे वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार केलेला आहे त्याचा आदर्श मानून या देशामध्ये भारतीय मजदूर संघ निर्माण झाले आणि 1991ला जे LPG आलं, जागतिकीकरण झालं, त्या 1991चं स्टॅटिस्टिकल असं आहे ट्रेड युनियनचं की या देशामध्ये 1920 मध्ये निर्माण झालेली आयटक, या देशामध्ये 1925-26 नंतर निर्माण झालेली INTUC गांधीवादी चळवळ, या देशामध्ये निर्माण झालेली 1930-40च्या दरम्यान निर्माण झालेली रामनोहर लोहियाच्या विचारांची समाजवादी चळवळ, या देशामधल्या सर्व साम्यवादी चळवळ आणि या देशामध्ये चातुर्वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार करणारी चळवळ, याचं स्टॅटिस्टिकल जेव्हा घेतलं, ज्यावेळेस LPGचं धोरण आलं, त्यावेळेस ब्राह्मणिकल विचाराच्या, गोळवलकर गुरुजीच्या विचाराच्या प्रेरणेने स्थापन झालेली तब्बल 34 वर्षाची 1954 मध्ये या ट्रेड युनियनची संख्या या देशामध्ये सर्वात जास्त होती. एक ब्राह्मणिझम विचाराची, मनुस्मृतीची जोपासना करणाऱ्या विचारांची चळवळ या देशामध्ये पहिल्या क्रमांकावर कशी येऊ शकते? आमची चळवळ नव्हती, आम्ही मान्य करतो. आम्ही त्या फुल्यांच्या जुन्नरच्या संघर्षापासून आम्ही बोध घेतला नाही. 1938च्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणानंतर या देशामध्ये पहिली ट्रेड युनियन कोणती निर्माण झाली असेल तर महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना. तर मला तरी वाटते की सरकारचं एवढं मोठं धारिष्ट लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन करण्याचं झालं नसतं. झालं जरी असतं तर काही प्रमाणामध्ये त्यांना रेजिस्ट करण्याकरता आम्ही काही प्रमाणामध्ये यशस्वी झालो असतो. मी मराठवाड्यामध्ये नोकरी करता करता मला एक उदाहरण आढळलं की नोकरदार वर्ग, आमचा नोकरदार वर्ग गावाची मंडळी जयंतीच्या पैशा करता यायची आणि आमची लोक म्हणे पैसे देत नाही, म्युन्सिपाल्टीमध्ये काम करणारी मंडळी पैसे देत नाही. जेव्हा अनालिसिस आम्ही केलं की 250 लोक त्या गावामध्ये बौद्ध समाजाचे झाडू मारण्याचा एका नगर परिषदेमध्ये काम करतात आणि आमचे लोक म्हणायचे जयंतीसाठी आता 3000 पगार आहे, 4000 पैसे देत नाही. पण तुम्ही हे बघितलं की दत्तोपंत ठेंगडी जेव्हा भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष होते तेव्हा 5 लाखाचं 250 लोकांनी पैसे जमा करून 5 लाखाचं BMSचं भवन बांधलं. म्हणजे ज्या चातुर्वर्ण व्यवस्थेमुळे आजही जे झाडू मारतात ते कामगार चळवळीमध्ये चातुर्वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार करणाऱ्या कामगार चळवळीला तन मन धनाने आज मदत करतात. कधी कधी विचारांची चर्चा होत असताना हे परिवर्तनाची चळवळ आहे. ट्रेड युनियन म्हणजे बाजूचा प्राध्यापक माणूस देशपांडे असेल आणि दुसरा एखादी खोबरागडे गेडाम असेल तर आजही धारिष्ट होत नाही त्याच्यासमोर एखादी फुले आंबेडकरी विचाराच्या चळवळीचं. असे लोक आहेत आमच्या लोक धारिष्ट असणारे, पण असे आहेत की सामूहिक चळवळीच्या संदर्भामध्ये अजूनही आंबेडकरवादी कामगार चळवळीच्या जवळ येण्याकरता आजही सामूहिक पद्धतीनं आमची मंडळी आजही तयार नाही आहे. आणि म्हणून याचं चित्र असं आहे की या महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये जे 17 लाख कर्मचारी आहेत, ज्यामध्ये 6-7 लाख एलाइड बुद्धिस्ट झाले क्लास 4 पासून क्लास 1 पर्यंत आणि बहुजन समाजात 12 लाख आहे. फुले आंबेडकरी चळवळ 0 स्वरूपात आहे. दुजबी स्वरूपामध्ये, पेपरमध्ये, मुख्यमंत्र्यामध्ये बेगिंग स्वरूपामध्ये मागण्या करणं, चातुर्य आमचं वापरून काही मागण्या पूर्ण करणं हा भाग वेगळा असू शकतो. परंतु आजही राज्य पातळीवर आमची संघटना म्हणून नाही आहे. आज रेल्वेमध्ये 17 लाख कर्मचारी आहेत, आमची ट्रेड युनियन नाही आहे. बँकिंग सेक्टरमध्ये आमची ट्रेड युनियनची चळवळ नाही आहे. ते म्हणतात 14 एप्रिलला तुम्ही जयंती साजरी करा, बाकी तुम्ही कुण्या विचारासोबत जा. तर अशा प्रकारची जी परिस्थिती आज देशामध्ये आहे आणि म्हणून या देशामध्ये कामगार चळवळीचं फुले आंबेडकरी विचाराच्या संकल्पनेमध्ये
जर आम्हाला परिवर्तन करायचं असेल तर आम्हाला कुठेतरी सर्व जी मंडळी आहे, आमची बुद्धिवंत मंडळी आहे, प्राध्यापक असेल, यांनी एकत्रित बसून कुठेतरी ही चळवळीला दिशा देणं अत्यंत आवश्यक आहे. कारण का मी बघितलं तो उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये इरिगेशनमध्ये काम करणारा मुकादम, तो बिचारा जंगलात काम करतो, प्रोजेक्ट जंगलात चालतो. एक वेळ आम्ही गेलो 1987-88च्या दरम्यान, सर्व लोक लाल सलाम म्हणत होते. अरे मला सला जय भीम सोडून दिलं. प्रश्न इमोशनल नाही आहे, म्हणजे माणसावर हॅमरिंग जर एका विचाराची झाली, माझ्यावर एखाद्या विचाराची चुकीचा विचार सांगत गेलं तर मी म्हणतो हा खराच विचार आहे, आणि म्हणून एखाद्या विचाराची हॅमरिंग झाली तो माणूस लाल सलाम म्हणतो, जय भीम म्हणत नाही. जय भीम इमोशनली मनाला म्हणजे खूप मोठं